नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असे सामान्य ज्ञानावरचे प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। हा तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त व्हिडिओ ठरणार आहे। आणि जर व्हिडिओ हा आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न। प्रश्न 1, खालीलपैकी कोणता दिवस पंचायत दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे ऑप्शन बी 24 एप्रिल हा दिवस पंचायत दिन म्हणून साजरा केला जातो। तर पंचायत राज दिन दरवर्षी 24 एप्रिल रोजी पंचायती राज मंत्रालयाद्वारे साजरा केला जातो। परत एकदा पहा, पंचायती राज दिन दरवर्षी 24 एप्रिलला पंचायती राज मंत्रालयाद्वारे साजरा केला जातो। 1993च्या 73व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे पंचायती राजचे संविधानीकरण करण्यात आलेले आहे। आणि हे जे पंचायती राज दिनाविषयीचे जे विधेयक आहे ते 22 डिसेंबर 1992 रोजी लोकसभेने आणि 23 डिसेंबर 1992 रोजी राज्यसभेने मंजूर केलेले आहे। त्यानंतर 17 राज्यांच्या विधानसभाने देखील याला मंजुरी दिलेली होती आणि 23 एप्रिल 1993ला याला राष्ट्रपतींची संमती मिळालेली आहे। आणि हा कायदा 24 एप्रिल 1993 रोजी लागू झालेला आहे। त्याच्यानंतर भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 24 एप्रिल 2010 रोजी पहिला राष्ट्रीय पंचायत दिन साजरा केलेला आहे, म्हणजे जाहीर केलेला होता। तर अशा प्रकारे आपण 24 एप्रिलला पंचायती दिन साजरा करतो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2, शरीरातील कोणती ग्रंथी वाढीच्या संप्रेरकाचे स्रवण करते? उत्तर आहे ऑप्शन बी प्युटॅरिटी। तर शरीरातील प्युटॅरिटी जी ग्रंथी आहे ती वाढीच्या संप्रेरकाचे स्रवण करत असते। आता याचं आपण स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत। तर शरीरातील प्युटॅरिटी ग्रंथी, ज्याला आपण प्युटॅरिटी ग्लँड असं देखील म्हणतो, तर ही वाढीच्या संप्रेरकाचे काय म्हणजे ग्रोथ हार्मोन्स असतात, तर त्याचा स्राव करत असते। ही ग्रंथी कुठे असते? तर ही ग्रंथी मेंदूजवळ असते आणि तिला आपण मास्टर ग्रंथी देखील म्हणतो। तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की शरीरातील मास्टर ग्रंथी कोणती? तर ती कोणती येणार आहे? ऑप्शन बी आपला प्युटॅरिटी ग्रंथी येणार आहे। कारण प्युटॅरिटी ग्रंथी ही अनेक ग्रंथींच्या कार्यांवर नियंत्रण ठेवते, म्हणून तिला काय म्हटलं जातं? मास्टर ग्रंथी देखील म्हटलं जातं। अशा प्रकारे प्युटॅरिटी ग्रंथी वाढीच्या संप्रेरकाचे श्रवण करते। पुढचा प्रश्न 3, राज्याच्या सचिवालयाचा प्रमुख कोण असतो? तर राज्याच्या सचिवालयाचा प्रमुख असतो ऑप्शन बी मुख्य सचिव। हे कोण असतात? राज्याच्या सचिवालयाचे प्रमुख असतात। आता आपण मुख्य सचिवाविषयी अजून माहिती घेऊया। तर मुख्य सचिव हे भारतीय राज्य सरकारमधील सर्वोच्च दर्जाचे कार्यकारी अधिकारी असतात। कोण सर्वोच्च दर्जाचे कार्यकारी अधिकारी असतात? तर मुख्य सचिव हे भारतीय राज्य सरकारमधील सर्वोच्च दर्जाचे कार्यकारी अधिकारी असतात। त्याचबरोबर ते सनदी सेवेतील सर्वात वरिष्ठ अधिकारी देखील असतात। म्हणजे ते सर्वोच्च दर्जाचे कार्यकारी अधिकारी आणि सनदी सेवेतील सर्वात वरिष्ठ अधिकारी असतात। कोण? मुख्य सचिव। ते राज्य नागरी सेवा मंडळ, राज्य सचिवालय आणि राज्य सरकारच्या कामकाजाचे प्रमुख असतात। कुठे कुठे प्रमुख असतात? राज्य नागरी सेवा मंडळ, राज्य सचिवालय आणि राज्य सरकारच्या कामकाजाचे प्रमुख कोण असतात? मुख्य सचिव। त्याचबरोबर ते मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून देखील काम करतात। तर भरपूर अशा त्यांच्या बाबतीत महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला यावर विचारले जाऊ शकतात। तर काय काय पहा, मुख्य सचिव हे भारतीय राज्य सरकारमधील सर्वोच्च दर्जाचे कार्यकारी अधिकारी असतात आणि सनदी सेवेतील सर्वात वरिष्ठ अधिकारी असतात। त्याचबरोबर ते राज्य नागरी सेवा मंडळ, राज्य सचिवालय आणि राज्य सरकारच्या कामकाजाचे प्रमुख असतात। त्याचबरोबर ते मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून देखील काम करतात। अशा प्रकारे हे मुख्य सचिव आपल्याला एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे हा आपल्यासाठी। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न 4, महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम नुसार चालते। तर महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम ऑप्शन बी 1951 नुसार चालते। आता मुंबई पोलीस अधिनियम 1951, ज्याला बॉम्बे पोलीस ॲक्ट 1951 देखील म्हटलं जातं, हा महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलाच्या प्रशासनासाठी आणि कामकाजासाठी मुख्य कायदा आहे। कोणता कायदा? मुंबई पोलीस अधिनियम 1951 हा महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलाच्या प्रशासनासाठी आणि कामकाजासाठी मुख्य कायदा आहे। या कायद्यात पोलिसांची कर्तव्ये, अधिकार आणि जबाबदाऱ्या स्पष्ट केलेल्या आहेत। कोणत्या?
तर 1951चा जो मुंबई पोलीस अधिनियम कायदा आहे यामध्ये पोलिसांची कर्तव्य, अधिकार आणि जबाबदाऱ्या स्पष्ट केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 5. बर्फ उष्णतेचा डॉट डॉट असतो. तर बर्फ उष्णतेचा दुर्वाहक असतो. ऑप्शन बी बरोबर आहे. आता बर्फ हा पाण्यापेक्षा कमी घन असतो. त्याचे तापीय रोधन कसे असते? चांगले असते, कारण बर्फ हा उष्णतेचा दुर्वाहक असतो. तर उष्णतेचा दुर्वाहक म्हणजे काय? असे पदार्थ जे उष्णता सहजपणे जाऊ देत नाहीत त्यांना काय म्हटलं जातं? उष्णतेचा दुर्वाहक असे म्हटलं जातं. आणि बर्फ हा याच प्रकारात मोडतो. त्यामुळे बर्फ हा उष्णतेचा काय आहे? दुर्वाहक आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न 6. महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालये आहेत? तर महाराष्ट्रामध्ये एकूण ऑप्शन डी 12 पोलीस आयुक्तालये आहेत. तर महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलांपैकी एक असून यामध्ये 12 पोलीस आयुक्तालये आणि 36 जिल्हा पोलीस दले आहेत. तर पहा परत एकदा, महाराष्ट्र पोलीस दल हे काय? देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलांपैकी एक असून त्यामध्ये 12 पोलीस आयुक्तालय आणि 36 पोलीस दले आहेत. आता कोणकोणती पोलीस आयुक्तालये आहेत पहा या ठिकाणी 12. पहिला आहे बृहन्मुंबई, त्याच्यानंतर नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, मुंबई रेल्वे, पिंपरी चिंचवड आणि मीरा भाईंदर, वसई विरार अशी एकूण किती आहेत? 12 पोलीस दले आहेत, पोलीस आयुक्तालये आहेत. तर अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रात एकूण पोलीस आयुक्तालये किती आहेत? 12 आहेत आणि पोलीस दले आहेत 36. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 7. राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करतात? उत्तर आहे ऑप्शन सी राज्यपाल. राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती राज्यपाल करतात. आता प्रत्येक राज्यासाठी राज्य माहिती आयोग असतो. काय पहा, प्रत्येक राज्यासाठी राज्य माहिती आयोग असतो ज्यामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त असतो. म्हणजे प्रत्येक राज्यासाठी राज्य माहिती आयोग असतात आणि त्याच्यातील एक मुख्य माहिती आयुक्त असतात. त्याचं आणि त्या एक मुख्य माहिती आयुक्त आणि इतर काय असतात? आवश्यकतेनुसार जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त, म्हणजे त्यांच्यानंतर जे कमी दर्जाचे असं म्हटलं जातं. पण कसे एक मुख्य आयुक्त आणि त्यांच्या खाली किती असतात? कमीत कमी किंवा जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त असतात, ज्यांची राज्यपालाद्वारे म्हणजे मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त यांची राज्यपालांद्वारे काय केली जाते? नियुक्ती केली जाते. पण ती एका समितीच्या शिफारशीनुसार केली जाते. यांची नियुक्ती राज्यपाल करतात, पण त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक समिती असते. त्या समितीच्या शिफारशीनुसार राज्यपाल काय करत असतात? मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांची नियुक्ती करत असतात. या समितीमध्ये कोण कोण आहेत पहा. मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेला एक कॅबिनेट मंत्री अशी एक समिती असते. आणि ही समिती काय करत असते? या समितीच्या शिफारशीनुसार राज्यपाल काय करत असतात? मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांची नियुक्ती करत असतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 8. महाराष्ट्रामध्ये एकूण किती भूवेष्टित जिल्हे आहेत? उत्तर आहे ऑप्शन बी 11. महाराष्ट्रामध्ये एकूण 11 भूवेष्टित जिल्हे आहेत. आता भूवेष्टित म्हणजे काय? तर जे कोणत्याही समुद्राला किंवा आंतरराष्ट्रीय सीमेला लागून नाहीत. भूवेष्टित म्हणजे काय पहा, जे कोणत्याही समुद्राला किंवा आंतरराष्ट्रीय सीमेला लागून नाहीत त्याला काय म्हटलं जातं? भूवेष्टित. आता इथे आपण जिल्ह्यांच्या विषयी पाहतोय तर त्याला काय म्हणणार आपण? भूवेष्टित जिल्हे असे म्हणणार. तर महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत? आपल्याला माहिती आहे की 36 जिल्हे आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये. त्यातील 16 जे जिल्हे आहेत ते कसे आहेत? तर ते भूवेष्टित आहेत. म्हणजे त्या 16 जिल्ह्यांना कोणत्याही समुद्राची किंवा आंतरराष्ट्रीय सीमा लागून नाही आहेत त्या 16 जिल्ह्यांना. तर असे कोणते कोणते 16 जिल्हे आहेत पाहूया. त्यामध्ये अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, वाशिम आणि बुलढाणा. हे जे 16 जिल्हे आहेत हे कसे आहेत? भूवेष्टित आहेत. म्हणजे या 16 जिल्ह्यांना कोणत्याही समुद्राची किंवा आंतरराष्ट्रीय सीमेला हे काही जिल्हे लागून नाही आहेत. तर अशा प्रकारे 11 भूवेष्टित जिल्हे महाराष्ट्रामध्ये आहेत. पुढचा प्रश्न. प्रश्न 9. भारताच्या किती राज्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए 9 राज्याला. भारताच्या एकूण 9 राज्यांना काय लागलेला आहे? समुद्रकिनारा लाभलेला आहे. 9 राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. समुद्रकिनारा लाभलेली 9 राज्ये आता आपण खालीलप्रमाणे पाहूया कोणकोणती आहेत ती.
त्यामध्ये येतं गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि पश्चिम बंगाल. अशा प्रकारे ही 9 राज्य आहेत. यांना काय आहे, समुद्रकिनारा लाभलेला आहे. कोणकोणती? गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि पश्चिम बंगाल. ही काय आहेत? 9 राज्य आहेत ज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 10. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ... किलोमीटर आहे. तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आहे ऑप्शन डी 800 किलोमीटर. तर महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे 3,07,713 चौरस किलोमीटर एवढं महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ आहे. या महाराष्ट्र राज्याची दक्षिणोत्तर लांबी पाहिली तर ती येते 720 किलोमीटर आणि पूर्व पश्चिम लांबी आहे 800 किलोमीटर. अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी काय येणार आहे? ऑप्शन डी 800 किलोमीटर येणार आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 11. महाराष्ट्राचा कोणता भाग सर्वात खनिज संपन्न आहे? उत्तर आहे ऑप्शन सी पूर्व भाग. महाराष्ट्राचा जो पूर्व भाग आहे तो काय सर्वात जास्त खनिज संपत्तीने म्हणजे संपन्न असा आहे. तर महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ हा काय आहे सर्वात जास्त खनिज संपन्न भाग म्हटला जातो, ज्यामध्ये येतात चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली. या जिल्ह्यांमध्ये काय आहे तर विविध प्रकारची अनेक खनिजे आहेत जी मोठ्या प्रमाणात येथे आढळतात. कुठे कुठे? चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये. हे कोणते जिल्हे येतात तर हे पूर्व भागात जिल्हे येतात. त्यामुळे तेथे काय आहे मोठ्या प्रमाणात जास्त खनिज संपत्ती आढळते. आता पूर्व विदर्भ भागामध्ये प्रामुख्याने कोणकोणती खनिजे आढळतात बघा? कोळसा, लोह खनिज, मँगनीज, बॉक्साईट आणि चुनखडी. त्याचबरोबर इतर खनिजेही मोठ्या प्रमाणात आढळतात या पूर्व विदर्भामध्ये. आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काय आढळतं पहा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोळसा आणि चुनखडीचे मोठ्या प्रमाणात साठे आहेत. नागपूरमध्ये मँगनीज, लोह खनिज आणि चुनखडीच्या मोठ्या प्रमाणात साठे आहेत. भंडारा या जिल्ह्यामध्ये मँगनीजचे साठे आहेत आणि गडचिरोलीमध्ये कोळसा आणि चुनखडीचे साठे आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्राचा पूर्व भाग जो आहे किंवा पूर्व विदर्भ आहे तर या ठिकाणी सर्वात जास्त खनिज संपत्ती आढळते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 12. तापी प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर तापी प्रकल्प हा ऑप्शन सी पाईपद्वारे नैसर्गिक वायुपुरवठा या प्रकल्पाशी काय संबंधित आहे. तर तापी नैसर्गिक वायू पुरवठा प्रकल्प ज्याला आपण काय म्हणतो TAPI गॅस पाईपलाईन प्रकल्प असं देखील म्हणतो. यामध्ये काही देशांचा समावेश होतो. त्यामध्ये आहेत तुर्कमेनिस्तान, त्याच्यानंतर अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इंडिया. हे काही देश काय आहेत त्यामध्ये त्यांचा समावेश आहे TAPI मध्ये. हा एक आहे तर प्रस्तावित नैसर्गिक वायू पाईपलाईन प्रकल्प आहे. हा प्रकल्प तुर्कमेनिस्तानमधील गॅस क्षेत्रांमधून अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताला काय करतं? नैसर्गिक वायूचा पुरवठा करतं. आता या पाईपची लांबी काय आहे पहा. आता हे TAPI म्हणजे तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इंडिया ह्यामधून जी गॅस पाईपलाईन आहे त्याची लांबी अंदाजे किती आहे? 1800 किलोमीटर म्हणजे 1100 मैल इतकी याची लांबी आहे. त्याच्यानंतर याचा प्रकल्पाचा उद्देश काय आहे पहा. तर प्रकल्पाचा उद्देश आहे या प्रकल्पाचा तुर्कमेनिस्तानमधील नैसर्गिक वायूचे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतामध्ये वहन करणे. अशा प्रकारे या प्रकल्पाचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 13. आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना केलेली आहे ऑप्शन बी येसुबाई गणेश सावरकर यांनी केलेले आहे. तर आत्मनिष्ठ युवती संघ म्हणजे काय? तर मित्रमेळा या क्रांतिकारी संघटनेच्या बहुतांश सदस्यांना राजद्रोहाच्या गुन्ह्यात काय केलेली होती? अटक झालेली होती आणि त्यामुळे सर्व क्रांतिकारकांच्या बायका आणि मुलांवर मोठा कठीण प्रसंग त्यावेळी ओढवलेला होता. परंतु या अवघड काळात आत्मनिष्ठ युवती संघातर्फे किंवा संघामार्फत अशा अनेक स्त्रियांना येसुबाईंनी काय केलेला होता? धीर दिलेला होता. दर शुक्रवारी या संघाची एक सभा भरायची आणि ह्या सभांमध्ये वर्तमानपत्रातील बातम्या वाचून दाखवल्या जात होत्या, त्यावर चर्चा केली जात होती. तसेच स्वदेशीचे व्रत गावोगावी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात होते. अशा प्रकारे येसुबाई गणेश सावरकर यांनी आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न. प्रश्न 14. इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना कोणी व कोठे केली? तर इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना केलेले ऑप्शन डी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये केलेली होती इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना. तर इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना केलेले श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1905 मध्ये लंडनमध्ये केलेली आहे या सोसायटीची स्थापना.
या संस्थेचा उद्देश काय होता? तर ब्रिटिश भारतात स्वराज्यासाठी लढा देणे. संस्थेचा उद्देश परत एकदा पहा, ब्रिटिश भारतात स्वराज्यासाठी लढा देणे हा या संस्थेचा उद्देश होता. त्याचबरोबर भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणे हा देखील या संस्थेचा उद्देश होता. तर अशा प्रकारे इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1905 मध्ये लंडनमध्ये केलेली होती. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 15. खालीलपैकी कोणत्या विधेयकात संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने संमत करणे बंधनकारक आहे? तर ते कोणते आहे पहा. उत्तर आहे ऑप्शन सी, घटना दुरुस्ती विधेयक. हे काय करणं गरजेचं आहे? तर संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने संमत करण्यासाठी आवश्यक असणारे हे काय, बंधनकारक असे विधेयक आहे. तर या विधेयकाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर भारतीय संविधानात घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या प्रत्येक सभागृहाने भारतीय संसद सभा म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा, ज्याला लोकसभेला आपण कनिष्ठ सभागृह म्हणतो आणि राज्यसभेला आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो, तर अशा प्रकारे या संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक विशेष बहुमताने मंजूर करणे बंधनकारक असते. कोणते विधेयक? घटना दुरुस्ती विधेयक. म्हणजे घटनेमध्ये दुरुस्ती करायची असेल तर त्यावेळी हे विधेयक काय करणं गरजेचं आहे? दोन्ही लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमताने मंजूर करणे आवश्यक असते. आता विशेष बहुमत म्हणजे काय? तर सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त, म्हणजे काय सांगितलेलं आहे पहा, सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांनी आणि उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने विधेयक मंजूर करणे आवश्यक आहे. म्हणजे काय, हे विशेष बहुमताने असतं ते. त्याच्यानंतर घटना दुरुस्ती विधेयक म्हणजे काय? तर भारतीय संविधानात बदल किंवा दुरुस्ती करण्यासाठी जे विधेयक मांडलं जाते ते काय असतं? घटना दुरुस्ती विधेयक असतं. हे प्रत्येक सभागृहाला विधेयक मंजूर करणे आवश्यक असते. प्रत्येक सभागृह म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेला. आता कलम 368, या कलम 368 भारतीय संविधानाच्या कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया दिलेली आहे, ज्यामध्ये विशेष बहुमताच्या गरजेचा देखील उल्लेख केलेला आहे. अशा प्रकारे घटना दुरुस्ती विधेयक कसे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाने बहुमताने संमत करणे आवश्यक असते. त्यानंतरच ते घटनेत बदल केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 16. खालीलपैकी वर्धा नदीची उपनदी कोणती? उत्तर आहे ऑप्शन ए, वेण्णा. वेण्णा काय आहे? वर्धा नदीची उपनदी आहे. आता वर्धा नदी मध्य भारतातील एक नदी आहे. कुठली आहे? वर्धा नदी मध्य भारतातील एक नदी आहे. ही मध्य प्रदेश राज्यात सातपुडा पर्वतात बेतूल जवळ काय होते? मुलताई येथे उगम पावून दक्षिणेकडे वाहते व महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात येते. परत एकदा पहा, वर्धा नदी मध्य भारतातील एक नदी आहे. ही मध्य प्रदेश राज्यात सातपुडा पर्वतात बेतूल जवळच्या मुलताई येथे उगम पावून दक्षिणेकडे वाहते आणि महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात येते. आता वर्धा नदीच्या प्रमुख उपनद्या कोणकोणत्या आहेत पहा. वेण्णा, पोतरा, निरगुडा, जाम आणि कार ह्या काय आहेत? वर्धा नदीच्या उपनद्या आहेत. या व्यतिरिक्त पेनगंगा ही देखील वर्धा नदीला मिळते, त्यामुळे ती देखील वर्धा नदीची उपनदी मानली जाते. अशा प्रकारे वरीलपैकी वेण्णा ही काय? वर्धा नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 17. पोलीस अधिकारी यांचा जनतेत प्रति जबाबदारी मुंबई पोलीस अधिनियम 1951च्या कोणत्या कलमात नमूद केलेलं आहे? म्हणजे प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे पहा. पोलीस अधिकारी यांचं जनतेप्रती जबाबदारी असणं हे मुंबई पोलीस अधिनियम 1951च्या कोणत्या कलमात नमूद केलेलं आहे? उत्तर आहे आपलं ऑप्शन सी, कलम 66 मध्ये पोलिसांची जनतेप्रती जबाबदारी आहे, हे कलम 66 मध्ये नमूद केलेलं आहे. आता कलम 66 मध्ये आपण पाहूया काय काय आहे. तर मुंबई पोलीस अधिनियम 1951च्या कलम 66 मध्ये प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची जनतेसाठी कर्तव्य दिलेले आहेत. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मदतीसाठी असलेले किंवा जखमी किंवा असहाय्य लोकांना मदत करणे, त्याचबरोबर गुन्हेगारी कृत्ये आणि सार्वजनिक शांतता धोक्यात आणणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे इत्यादींचा समावेश होतो. कशामध्ये? कलम 66 मध्ये होतो. आणि हे पोलीस अधिकारी जे आहेत त्यांचं जनतेप्रती जबाबदारी आहे, हे कशामध्ये सांगितलेलं आहे? तर मुंबई पोलीस अधिनियम 1951च्या कलम 66 मध्ये सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 18.
हुंडाबंदी कायदा 1969 नुसार हुंड्याची मागणी करण्याची शिक्षा काय आहे खालीलपैकी? उत्तर आहे आपलं ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. आता वरीलपैकी सर्व म्हणजे काय काय पहा. किमान 6 महिने ते 2 वर्ष शिक्षा. ऑप्शन बी ₹10,000 दंड. ऑप्शन सी काही विशिष्ट कारणांसाठी 6 महिन्यापेक्षा कमी कैद. अशा प्रकारे ही तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. तर हुंडाबंदी कायदा 1969 काय आहे ते आपण पाहूया. तर या हुंडाबंदी कायदा इथे 61 आलेले, इथे 1969 करा. तर हुंड्याची मागणी करणे हा काय गुन्हा आहे. यासाठी कायद्याच्या कलम 4 नुसार 6 महिन्यांपेक्षा 6 महिने ते 2 वर्षापर्यंतची शिक्षा, त्याचबरोबर 10,000 रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. अशा प्रकारे हुंडाबंदी आपल्याकडे झालेली आहे. त्यामुळे जर आपण हुंडा मागितला तर आपल्याला अशा प्रकारे शिक्षा होऊ शकते. 6 महिने ते 2 वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा 10,000 रुपये दंड अशा प्रकारची शिक्षा होऊ शकते या कायद्याद्वारे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 19. विंडोज ऑपरेटिंग सिस्टम स्क्रीनवर खालच्या बाजूस दिसणाऱ्या पट्टीला काय म्हणतात? उत्तर आहे ऑप्शन सी टास्क बार म्हणतात त्याला. विंडोज ऑपरेटिंग सिस्टम स्क्रीनच्या खालच्या बाजूला दिसणारी जी पट्टी असते त्याला टास्क बार म्हटलं जातं. हे आपण पाहिलेलं आहे इथं. तर टास्क बार हे ॲप्स, फाईल आणि सिस्टम सेटिंग उघडण्यासाठी एक द्रुत प्रवेशबिंदू आहे. परत एकदा पहा. टास्क बार हे ॲप्स, फाईल आणि सिस्टम सेटिंग उघडण्यासाठी एक द्रुत प्रवेश बिंदू आहे. हे सहसा स्क्रीनच्या तळाशी असते, स्क्रीनच्या खालच्या बाजूला. स्क्रीनच्या तळाशी म्हणजे स्क्रीनच्या खालच्या बाजूला असते आणि स्टार्ट मेनू आणि सिस्टम ट्रे सारख्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश देते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 20. मानवी हक्क संरक्षण अधिनियमात पुढील न्यायालयास मानवी हक्क न्यायालय म्हणून संबोधले जाते. उत्तर पाहूया आपलं. मानवी हक्क संरक्षण अधिनियमात ऑप्शन सी सत्र न्यायालय. या सत्र न्यायालयास मानवी हक्क न्यायालय म्हणून संबोधलं जातं. तर मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993च्या कलम 30 आणि कलम 31 यामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी सत्र न्यायालय हे मानवी हक्क न्यायालय म्हणून घोषित केलेले आहे. या कायद्यानुसार मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या उल्लंघनांशी संबंधित प्रकरणांची जलद सुनावणी करण्यासाठी मानवी हक्क न्यायालय स्थापन करण्यात आलेले आहे. तीच मानवी हक्क न्यायालय म्हणजे आपण त्यांना सत्र न्यायालय देखील म्हणतो. अशा प्रकारे आज आपण पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे 20 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. धन्यवाद.